दिधला उदी प्रसाद, पाहुनी साईंचा महिमा अगाध, विस्मयाविद्ध जाहले. राहिले तेथे 4 दिवस, परतले डॉक्टर आनंद मानस. पुरे न होता 15 दिवस, गेले विजापुरास बढतीवर. हाड्या व्रणाची या ओढी, आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी, जोडिली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले, नारू व्यथेने व्याकुळ झाले. एकावर एक 7 झाले, बहुत कष्टले जीवाला. साई बाबांचे भारी प्रेम, भाऊ आवडते टोपण नाम. भाऊचे नित्य कुशल क्षेम, पुसावे परम आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ, कठड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊ पाशी बहुत काळ, गोष्टींचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलीम ओढिता, भाऊ पाहिजे विडी फुंकिता. भाऊ पाहिजे न्याय निवडिता, जवळ नसता कर्मेना. असो ऐसी तयांची कथा, दुस्सह होऊनी नारूची व्यथा. भाऊंनी अंथरुण धरिले विकलता, दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण, मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण, पातले शरण साई ते. पाठविती बाबांस सांगून, कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण, नाही मज त्राण सोसावया. शुद्धाचरणे वर्तता, का मजला हे दुःखावस्था. दुष्कर्माच्या वाटेन जाता, का मम माथा पाप हे. मरणप्राय नारूच्या वेदना, बाबा न आता सोसवती आपणा. याहून आता येऊ द्या मरण, भोगीन यातना पुढारा. भोगिल्या विण नाही गती, आणिक जन्म घेऊ लागती. परी प्रारब्ध भोग कधीही न चुकती, मीही मंदमती हे जाणी. सुखे घेईन 10 जन्म, तेथे हे भोगीन माझे कर्म. कराया प्राकृत जन्माचा उपरम, एवढा हा धर्म मज वाढा. पुरे आता या जन्माचे जिणे, सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे, हेच मागणे मागतो. परिसून प्रार्थना सिद्ध राणा, दया उपजली अंतःकरणा. डॉक्टर पिल्ल्यांची या समाधाना, वर्षले करुणामृत ते सेवा. मग भक्त काम कल्पद्रुम, पाहुनी दुःखावस्था ती परम. करावया लागे तिचा उपशम, काय उपक्रम मांडिला. निरोप आणिला दीक्षितांनी, बाबांनी ते वृत्त परिसुनी. म्हणाले सांग तयास जाऊनी, निर्भय मनी राही तू. आणिक तयास पाठविती सांगू, किमर्थ 10 जन्मांचा पांगू. अवघ्या 10 दिवसांचा भोगू, भोगू विभागून परस्पर. मोक्ष स्वार्थ वा परमार्थ, द्यावया मी असता समर्थ. हाच का तुझा पुरुषार्थ, मरणानर्थ मागसी. आणवा तयास उचलूनी, भोग हा साहू की तो भोगुनी. जावेन ऐसे गांगरुनी, आणावा मारुनी पाठीवर. असो डॉक्टर ऐसिये स्थिती, आणिले तात्काळ मशिदी प्रती. पाठीचा तक्क्या काढुनी हाती, दिधला तया प्रती बाबांनी. ठेविला आपुले सव्य भागी, फकीर बाबा बैसत ते जागी. म्हणाले टेकून पडये उगी, चिंता वाऊगी करू नको. करी स्वस्थ लांब पाय, जेणे तुझला आराम होय. संचित संपेना भोगिल्याशिवाय, खरा उपाय तो हाची. इष्टानिष्ट सुख दुःख, संचितानुसार अमृत वा विख. हे प्रवाह पतित द्वंद्व देख, धरीन हरिख वा शोक. जे जे येईल ते ते साहे, अल्ला मालिक वाली आहे. सदा तयाच्या चिंतनी राहे, काळजी वाहे तो सारी. चित्त वित्त काया वाणी, सहित रिघावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी, दिसेल करणी तयाची. तव ते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधिती नारूवर. नानासाहेब चांदोरकर, परीन उतार काहीच. बाबा म्हणती नाना पागल, पट्टी सोड तू मरशील. आता काऊ येऊन टोचील, मग तू होशील चांगला. असो ऐशा वार्ता चालता, अब्दुल आला तात्काळ वरता.
पण त्यात तेल घालावया करिता काय अवचिता तै घडले. मशीद आधी ती साकड भक्तांची होत बहुत भीड. त्यातची पिल्ले यांची गडबड वावरू अवघडला अब्दुल्ला निजकार्ये दक्ष. पण त्यांकडे तयाचे लक्ष तेणे पिल्ल्यांकडे जाहले दुर्लक्ष. प्रकार विलक्षण घडला तै. अब्दुल्ला तरी करील काय होणारा पुढे नाही उपाय. पिल्ल्यांनी लांबविला होता जो पाय चुकून पाय पडला वरी. आधीच पाय होता सुजला तेथेच अब्दुलचा पाय पडला. मग पिल्ल्यांनी जो ठणाणा केला अति कळवळला जीवतै. मारिली एकदाची किंकाळी मस्तकी जाऊनी भिनली कळी. विनवीत बाबांस बद्धांजुळी करुणा समेळी ते परिसा. नारू फुटून वाहू लागती पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती. एकीकडे आक्रोश करीती गाऊ अनुसरती दुसरीकडे. करम कर मेरे हाल पर तू कर.